नमस्कार कास्तकार बांधवांनो। तर आज आपण आपल्या घरच्या शेतामध्ये आलो होतो। आपण बघू शकता इथे आपलं सोयाबीन पेरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे तूर आहे हे आंतरपीक पेरलेलं आहे आणि आपल्या सोयाबीनला आणि तुरीला इथे बघू शकता आपण इथे तुरीला देखील आपल्या ड्रिप टाकलेली आहे, हे बघू शकता। आणि इथे सोयाबीनचा एक तास आहे, या सोयाबीनला देखील आपल्या हे बघू शकता आपण ड्रिप टाकलेली आहे आणि याच्यावर सोयाबीनचं जे आपलं बेड आहे ते 4.5 फुटाचं आहे, तुरीचं देखील 4.5 फुटाचं आहे। आणि हा जो मधातला अंतर आहे, समजा हे जे तुरीचं तास आहे आणि हे सोयाबीनचं तास आहे हे 1.5 तासाचं अंतर आहे आणि हे जे तास आहे साईडचं हे देखील 1.5 तासाचं अंतर आहे। तुरीपासून दोन्ही सोयाबीनचे झाडं जे आहेत आपले ते जवळपास 1.5 फूट अंतरावर आपण टोपलेले आहेत। आता शेतकरी बांधवांना आपलं तूर पीक साधारण 60 दिवसाचं कंप्लीट झालेलं आहे आणि ज्यांना कोणाला तूर पिकाची आता छाटणी करायची त्यांनी निश्चितच जी आपली लवकर येणारी जर व्हेरायटी असेल किंवा लॉंग ड्युरेशनची जर व्हेरायटी असेल तर आपण छाटणी करून घ्यायची। पण छाटणी करताना एक महत्त्वाची आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला जर पाणी अवेलेबल असेल तरच आपण छाटणी करून घ्यायची, कारण की छाटणी केल्यानंतर तूर जी ती अर्धा दिवस लांबत असते। त्यानंतर शेतकरी बांधवांनो आता हे आपला जो श्रावण मास आहे तो चालू आहे आणि या अवस्थेत आपले जे लष्करी अळी असते किंवा आपली शेंग पोखरणारी अळी असते, त्याचप्रमाणे पांढरी माशी जी असते यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या सर्व प्रकारच्या आळ्यांना मारण्यासाठी घरडा कंपनीचं जे किंग डोक्सा असते हे आपल्याला फवारणीच्या माध्यमातून घ्यायचं आहे किंवा जे आपलं हमला आहे ते 50-5 क्लोरो 50-5 किंवा आपलं जे 50% वालं जे क्लोरो येते जे की आपलं सिंजेंटा कंपनीचं येते ते देखील आपण क्युराक्रॉन नावानं ते देखील मारू शकतो किंवा त्याच्याबरोबर आपण त्याच्या जागी जे पॉलिट्रेन सी म्हणजे आपलं जे प्रोफेनोफॉस आणि सायपर येते 40-4 हे देखील आपण मारू शकतो। आणि याच्याबरोबर निश्चितच आपल्याला जे शेवळ्या आहेत ते प्रति 1 एकरासाठी साधारण 100 ग्राम यावर्षी घ्यावं लागतील। दरवर्षी आपण 60 ते 80 ग्राम सांगतो, यावर्षी हेवी अटॅक आहे त्यामुळे 100 ग्राम शेवळ्या पंपाला जवळपास 15 ग्राम या प्रमाणात घ्यायच्या आहेत। या अवस्थेत आपण क्लोरायन्ट्रिनिप्रोल म्हणजे कोराझन देखील घेऊ शकता। ही झाली कीटकनाशके आणि या अवस्थेत पापडी अवस्थेत जे बुरशीनाशके टॉप 3 बुरशीनाशके जर आपल्याला सांगायची झाली तर पहिले ते BSF कंपनीचं प्रायक्झर ज्याच्यात की पायराक्लोस्ट्रोबिन आणि फ्लुक्झापॅरिक्झॉल हा कंटेंट आहे ते देखील आपण घेऊ शकतो किंवा आपलं मेलेयर म्हणून एक BSF कंपनीचं नवीन प्रायक्झरच्या वरचं एक बुरशीनाशक आलेलं आहे ते देखील आपण घेऊ शकतो किंवा जे सिंजेंटा कंपनीचं ॲमिस्टर टॉप आहे ते देखील आपण फवारणीच्या माध्यमातून प्रति 1 एकरासाठी साधारण 200 मिली या प्रमाणात घेऊ शकता। त्यानंतर जे नेटिव्ह आहे ते आपलं बायर कंपनीचं हे देखील आपण प्रति 1 एकरासाठी साधारण 100 ग्राम या प्रमाणात घेऊ शकता। हे झाले शेतकरी बांधवांनो बुरशीनाशक। त्यानंतर ही जर शेंग आपल्याला पापडीतून जर आपल्याला फुलातून जर पापडीत रूपांतर करायचं असेल तर आपल्याला वेलॅग्रो म्हणजे सिंजेंटा बायोलॉजिकल कंपनीचं जे MC सेट आहे हे देखील आपल्याला या फवारणीत घ्यायचं आहे। ते काय करते, सेटिंगसाठी उत्तम प्रकारे काम करते। त्याच्या जागी जर तुम्ही म्हणसाल दुसरं आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपण त्याच्या जागी कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं जे 05234 खत झालं किंवा 03737 झालं हे आपण याच्यासोबत घेऊ शकता। हे झालं शेतकरी बांधवांनो सोयाबीन आणि तूर पिकाची फवारणीचं नियोजन। आणि ज्यांना भविष्यात जी लॉंग ड्युरेशनची व्हेरायटी जसे की आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जे आपल्या फुले किमया, फुले संगम, फुले अग्रणी किंवा आपल्या ज्या पांढऱ्या फुलाच्या रिसर्च व्हेरायटी येतात यांच्यावर जी पांढरी माशी असते ती आपली साधारण 75 दिवसाचा असताना जास्त प्रादुर्भाव दाखवते, तर त्याच्यासाठी कोणत्याही चांगल्या कंपनीचं ॲसिटामा प्राईड हे आपल्याला या फवारणीत निश्चितप्रमाणे प्रति 1 एकरासाठी 100 ग्राम या प्रमाणात घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।